नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। काही कसं वाटतंय, अगदी चुरशीची लढत देता देता महिला बालकल्याण सभापती आपण नियोजित झालं, काय सांगणार? चांगलं वाटत आहे आणि कसं म्हणजे आम्हाला महिला बाल कल्याण पद मिळाल्यामुळे मी फार आनंदित आहे व तसेच म्हणजे कसं आता आपल्याला आम्हाला पार्टीमध्ये म्हणजे आमच्या पक्षाला एकच सीट मिळायची सभापतीची, तर आम्हाला म्हणजे आम्ही काँग्रेसच्या सोबत राहून आम्ही आज आम्हाला 3 सभापती पद मिळालेले आहे, त्यामुळे फार आनंदित आहोत आम्ही। मोहाडी तालुका लाभलेला आहे असं बोलण्याला काही हरकत नाही का? हो, मोहाडी तालुक्यामध्ये पूर्ण 4 पदे आलेले आहे, इतिहासामध्ये हा पहिला वेळ असेल। तर त्याची अगोदर एका पदासाठी मागायला मिळत नव्हतं आणि आता 4-4 पद एक अशी चळवळ सुरू झाली होती जेव्हा उपाध्यक्षाचं पद आमच्या मोहाडीला आलं होतं, तर आता मोहाडीला नाही मिळणार म्हणून, परंतु परिस्थिती निर्माण झाली अशी की आमच्या मोहाडीला परत 3 पदे मिळाली आहेत। मागील अडीच वर्षात आपण खूप सारे वेगवेगळे विकास कार्य आपण केलेले आहेत। आता महिला व बाल कल्याण सभापती म्हणून काय कोणते कोणते काम करण्याचं मनात धोरण आपण फिक्स केलेलं आहे? कसं म्हणजे की अंगणवाड्या आपल्या जिल्ह्यामध्ये बहुतांश खूप विस्कळीत झालेल्या आहेत, तर नव्याने आणावं असं माझं धोरण आहे। जसं आपल्याला समितीमधून फार कमी मिळतात, पण आपल्या आदितीताई तटकरे यांच्या थ्रू आपण आणखी जास्त आणावं अशी माझी इच्छा आहे, कारण मी पहिले पण महिला बाल कल्याणवरच होती, त्याच समितीवर काम केलेली आहे, त्यामुळे मला माहिती आहे की आपल्याला अंगणवाड्या जास्त मिळत नाही, पण आणण्याची कोशिश करणार आणि आपल्या जिल्ह्यामध्ये लहान मुलांचं किंवा महिलांचं असो कुठल्या प्रकारे उद्धार होईल याकरिता आपण तत्पर राहून काम करणार। ते आपण मला सांगा, मागच्या 2.5 वर्षामध्ये कोणकोणते विकास कामे आपण खूप चांगल्यारीत्या केलेले आहेत आणि त्याचं कुठेतरी एक पूरक म्हणून आपल्याला ही पावती मिळाली असं वाटतं? आता कसं म्हणजे आपली तारीफ आपण नाही करावं, पण आम्ही जसं या 2.5 वर्षामध्ये तत्पर राहूनच पूर्ण कामे केलेली आहे। रोड, रस्ते, नाल्या, आपण शिक्षणाचा असो म्हणजे कुठं वर्गखोल्या असोत किंवा अनेक काही जसे शिक्षकांचे प्रश्न असो, बरेचसे आपण आपल्या क्षेत्रामध्ये प्रश्न त्यांचे मिटवलेले आहेत, त्या प्रश्नांना मात दिली आहे। एकीकडे राजकीय धोरण बघता कुठेतरी पक्ष पक्ष अपक्ष असा विषय चालू होता, आता आपण सर्व काँग्रेसला गेलेला आहात। हो, काँग्रेसच्या सोबत राहून आम्ही पार्टी बसवलेली आहे, पण आम्ही अजितदादा गटाचे आहोत आणि अजितदादा गटाचेच राहू। काय सांगणार, आपले जे कार्यकर्ता गण आहे, आपले जे बंधू आहे, कोणाकोणाचा सहयोग आपल्याला लाभलेला आहे, काय कशा प्रकारचा धन्यवाद आपण द्या? कार्यकर्ते तर सर्व आमच्या सोबतच होते आणि आमचे नेताही जरी आजही जरी थोडं त्यांना नाराजी असेल, पण समोर त्यांच्या पण लक्षात येईल काय आम्ही कशासाठी केलं बा असं। एकंदरीत ताई, भंडारा जिल्ह्याचा विचार केला, जिल्हा परिषदेच्या सभापती तुम्ही नवनिर्वाचित सभापती बनलेले आहात, बाल कल्याण महिला व बाल कल्याण समितीच्या तुम्ही सभापती बनलेल्या आहात। एकंदरीत पूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यामध्ये कोणत्या नेमक्या समस्या तुम्हाला महिला व बाल कल्याण या विभागामध्ये आढळून? अशा अनेकशा समस्या आहे महिलांबद्दल, जसे आता हुंडाबळींवर वगैरे महिलांच्या समस्या तर संपत नाही अशा आहेत, पण त्याच्यातून कसा मात करता येईल याकरिता आपण पूर्णपणे करणार असं मला तरी वाटते। यामध्ये सक्रिय आपण राहू बा म्हणून महिलांच्या जसे संपूर्णच असते, बहुतांश महिलांवर अत्याचार होत असतो किंवा पुष्कळसे असे महिलांचे प्रॉब्लेम्स आहे, त्यांना मात देऊ बा। महिला सशक्तीकरणासाठी तुमच्याकडे काय प्लॅनिंग आहे? तर तुम्ही काय कशा पद्धतीने महिला सशक्तीकरणाचा विषय तुम्ही घेणार आहात? महिला सशक्तीकरण म्हणजे आज महिलांना पहिले शिक्षण गरजेचं होतं, ते आज राहिलेलं नाही, महिला जास्त शिक्षणात तत्पर झालेली आहे। त्याच पद्धतीनं आपण महिलांसाठी अनेकशे, मी आताच बोलली ना, जसं आदितीताई तटकरेकडून आपल्याला जे काही म्हणजे आणता येईल नाविन्यपूर्ण योजना, ते मी भरपूर आणण्याची कोशिश करणार।
एक आपले जे कार्यकर्तेगण आहे आणि जे चाहतेगण आहेत त्यांना काय प्रेमाचा संदेश आपला असणार आहे? मागील 2.5 वर्ष आपण एक सदस्य म्हणून राहिले, आता 2.5 वर्ष सभापती म्हणून राहणार आहे, काय प्रेमाचा संदेश? सर्वांनी मला भरपूर सहयोग दिला आणि माझे जसे कार्यकर्ते आहेत व माझ्या मैत्रिणी आहेत मला फार सहयोग देतात. कारण एक महिलेचं राजकारणात उतरणं आणि एक हाऊसवाईफ असताना ती सरळ राजकारणात गेली तर तिला कोणाचा ना कोणाचा सहयोग लागतो. त्याच पद्धतीनं मला घरच्यांचा असो अथवा माझ्या कार्यकर्त्यांचा असो अथवा मला माझ्या मैत्रिणींचा भरपूर सहयोग मिळतो. त्यांना एकच संदेश देते की त्यांनी माझ्यावर जो विश्वास करतात त्याचा मी तडा जाऊ देणार नाही आणि चांगलेच कार्य करून आपली कार्यकारिणी पार पाडणार.